श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। अध्याय 5 समास 3। जव जव करिशी सद्गुरु नमना, तुझा मनपणा जाय रे मना। सद्गुरु कृपे झाल्या उन्मना, मग सद्गुरु तूची होशी। श्रीराम अनन्य नमनाचे सामर्थ्य, त्या पुढे अन्य सामर्थ्य व्यर्थ। तया जोडला शुद्ध परमार्थ, म्हणून मना तू शरण जाई। श्रीराम सद्गुरु चरणीचा कैसा प्रेमा, मना विचारी सियाची उपमा। सुकला पुत्र भेटता प्रेमा, मातेसी जैसा संबळे। श्रीराम ये प्रेमे घेता सद्गुरु नाम, ते नामची करी निष्काम। म्हणून मना धरी हा नेम, विसंबू नको बा क्षणभरी। श्रीराम मुखी नाम हृदय चरणारविंद, मना तुझ लागो दे हा छंद। तेणे तुष्टेल रामानंद, संशय न धरियात किंचितही। श्रीराम श्री महाराजे मनी ठरविले, बाबाजी स्नेह गुंदावले। बाबाजीनेही कबूल केले, हे गत समासी वर्णिले। श्रीराम महाराज वदती बाबास, बरोबर नेऊ भिकाजी पंतास। तेणे त्यांचे भाग्य येई उदयास, श्री महाराज दर्शने। श्रीराम रोकार मेताच तातडीने, भिकाजी पंता गेले बोलावणे। तेही आले खिरड्या कारणे, अस्तमानापर्यंत। श्रीराम सुमुहूर्त उत्तम पाहून, तिघेही निघाले खिरड्याहून। खामगावी अग्निरथी बैसून, कोरेगावी पोहोचले। श्रीराम तेथून गोंदावले 14 कोस, बैलगाडीचा प्रवास। तरी बैलगाडी ही त्या समयास, मिळेना यत्न करूनही। श्रीराम मोटारीची ही रहदारी, तेव्हा नव्हती आता परी। काहीच जाण्याची तयारी केली सर्वांनी एकमते। श्रीराम पायाने रस्ता चालती, मुखाने नाम उच्चारिती। गोंदवल्या समीप येती, गोंदावले देखिले नेत्रांनी। श्रीराम साष्टांग दंडवत घातले, महाराज नयनी अश्रू आले। प्रेमाने अंग थरारले, पाहिले बाबांनी धन्य म्हणती। श्रीराम ग्रामामध्ये प्रवेश झाला, तो अलौकिक दिसे सोहळा। असतो रस्ती रंग वल्लिका माळा, ध्वज तोरणे घरोघरी। श्रीराम राम मंदिरा समीप येती, निशाने पताका बहु डोलती। सुस्वर वाद्ये वाजू लागती, वेद घोष ऐकू येतसे। श्रीराम दिंड्या पताकांचे भार, नामघोषे दुमदुमले अंबर। अभंग गाती मधुर स्वर, भूवैकुंठ हे वाटे। श्रीराम नेणो अदृश्य रूपाकाशात, देव सर्व विमानी पाहत। धन्य धन्य हे गुरुभक्त, हा सोहळा वैकुंठी दुर्मिळ। श्रीराम पंढरपुरी देवभक्ती, त्याहून दुनी येथे गुरुभक्ती। ऐसे देव विमानी म्हणती, पाहून होती विस्मित। श्रीराम तिघांनी घेतले श्रीराम दर्शन, म्हणती महाराज पाहू शोधून। तेथे गर्दी बहु दारुण, जाणारी गमिळेना। श्रीराम पांडुरंग बुवास कोणी पाहिले, आणि तेथे धावून आले। गर्दी हटवून या तिघा नेले, महाराज असतील त्या ठाया। श्रीराम महाराज होते कोचावरी, अंगी कफनी भरजरी। कंठी माळा त्रिपुंड शिरी, गौर काया तेज पुंज। श्रीराम शिष्यगण विंजणे घेऊन, वारा घालती उभे राहून। प्रसिद्ध भक्त ही तेथे कर जोडून, उभे असती भोवताली। श्रीराम ब्रह्मानंदानंद सागर, उभे असती समोर। भाऊसाहेब केतकर उजवे बाजू उभे असती। श्रीराम श्रींच्या खडावा हातात, घेऊन उभे महाभागवत। एका बाजू कोपऱ्यात, अधोवदने करोनिया। श्रीराम कामिक भक्त दूर दुरोणी, येती घेऊन गारहाणी। सर्वांना एकच सांगणी, रामनामे संकटे दूर होती। श्रीराम श्रीरामानंदास तिघांनी, साष्टांग नमने केली चरणी। उभे राहिले दूर जाऊनी, ब्रह्मचैतन्यांनी पाहिले। श्रीराम महाराजा जवळ बोलाविले, म्हणती पांडुरंग बुवा केव्हा आले।
तुमचे कडेस आमचे डोळे लागले केव्हा येता म्हणून श्रीराम. बरे झाले तुम्हीच आले, पण तुमचे समागमे कोण आले? यांची व्यवस्था ये वेळे तुमचेकडे मी सोपवितो श्रीराम. वऱ्हाडातील हे प्रसिद्ध एक पुराणिक शास्त्री सात्विक, म्हणती अण्णा बाबाजी पुराणिक प्रस्थानत्रयी पडलेले श्रीराम. पांडुरंगबुवास म्हणती ब्रह्मचैतन्य. अहो हे शास्त्री पुराणिक म्हणून वेदांचे झाले रक्षण, नाही तर वेद न दिसती आपणा श्रीराम. मुंबई मद्रास कर्नाटकाहून काही येती काशीहून, काही येत वऱ्हाडातून महाराज दर्शना कारणे श्रीराम. उदयस्त केव्हा होई याचे भानच ना राही, रात्रंदिवस सुरू राही कार्यक्रम पारमार्थिक श्रीराम. पाहोनी हा सर्व सोहळा बाबाजी मनी आचंबा वाटला. श्री महाराज योगे हा योगाला धन्या भाग्या फुले श्रीराम. उत्सव झाल्या ही वरती ब्रह्मचैतन्य ठेवून घेती. आज्ञा झाल्या सर्व जाती आपापले स्थानासी श्रीराम. बाबा मागती आज्ञेस आम्हास जाणे चातुर्मास, म्हणून जातो खेरड्यास आपले येणे केव्हा होईल श्रीराम. किन्होळ्याचे पत्र आले तेथे जाऊ ये वेळे, चातुर्मासे समाप्ती काले आपण अवश्य यावेच श्रीराम. भिकाजी पंतांचे मनी तळमळ, घरी जाण्याची उतावीळ, हरी महाराजांपुढे न चले बळ, काय होईल कळेना श्रीराम. भिकाजी पंता आज्ञा झाली, घरी आले यथाकाली, हरी मनी चिंतासे लागलेली, पांडेपण गेले का म्हणून श्रीराम. पांडेपणाचे गावी जाती, चावडीवर गेले सहज गती, भिंतीकडे जो पाहती तो जाहीरनामा वाचला श्रीराम. त्या जाहीरनाम्यात मजकूर पांडुबुवाचा होता समग्र, भोवतालची गावे 3-4 करण्या असल्या हे करा यावे श्रीराम. वाचून तो मजकूर मनी अचंबा वाटला थोर, महाराज लीलाने असे अनिवार सांभाळती परोपरी श्रीराम. पांडेपण तर गेलेच नाही, आणखी 4 गावे मिळाली पाही, आपला निश्चयही दृढ नाही म्हणून मनी तळमळ श्रीराम. पुढे काही दिवसांनी सोयरीक जुळवणी महाराजांनी लग्नही झाले यथा प्रकारेणी, संसार चालला सुरळीत श्रीराम. एक झाले त्या योगे महाराजांवरील श्रद्धा वाढू लागे, जपही करीती नित्य वेगे अधिकाधिक प्रतिदिनी श्रीराम. लक्षाधीश असती आज म्हणती आज कारण महाराज, नाहीतर आजपर्यंत मज काय स्थिती होती कळेना श्रीराम. मी पूर्ण प्रेमे भाजी भाकरी गुरुराया घातली माझे घरी, त्याचा मोबदला गुरुमाय करी झालो लक्षाधीश मी श्रीराम. सुदाम्याचे मुठभर पोहे प्रेमाचे म्हणून श्रीकृष्ण खाये, सुवर्ण नगरी तो लाहे त्यापरी गुरुराये हे केले श्रीराम. पुढील चातुर्मास होय किन्होळी ग्रामास, सईबाईचा हर्ष गगनास मावेना ऐसे होईल श्रीराम. सईबाईचे प्राणांती सद्गुरु रामानंद दाविती प्रचिती, कैसी आहे नामात शक्ती हे वर्णन श्री सत्य होईल श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे गोंदावली श्री गुरुपौर्णिमा उत्सव वर्णननाम पंचमोऽध्यायान्तर्गतः तृतीय समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. अध्याय 5वा समास 4था. श्री रामानंद सद्गुरु चरणी वारंवार घालू लोटांगणी, पूर्वावी आवडी कृपा करुणी, विनविले करू वारंवार श्रीराम. समर्थ श्रीराम. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.